अरे पोरा, ही रासायनिक खतं घालून शेतीची पार माती झाली. शेण स्लरी घालाय पाहिजे. आबा, अहो एवढ्या रानाला स्लरी द्यायची म्हणजे सोपी गोष्ट नाही. अरे शामराव, आहेस कुठे? पृथ्वीराज स्लरी फिल्टरचं नाव ऐकलंय का? जीवामृत वा शेण स्लरी गाळून थेट ठिबक मधून देता येतं. 100% बिना मजुरीचं. अरे पोरा, ही रासायनिक खतं घालून शेतीची पार माती झाली. शेण स्लरी घालाय पाहिजे. आबा, अहो एवढ्या रानाला स्लरी द्यायची म्हणजे सोपी गोष्ट नाही. अरे शामराव, आहेस कुठे? पृथ्वीराज स्लरी फिल्टरचं नाव ऐकलंय का? जीवामृत वा शेण स्लरी गाळून थेट ठिबक मधून देता येतं. 100% बिना मजुरीचं. अरे पोरा, ही रासायनिक खतं घालून शेतीची पार माती झाली. शेण स्लरी घालाय पाहिजे. आबा, अहो एवढ्या रानाला स्लरी द्यायची म्हणजे सोपी गोष्ट नाही. अरे शामराव, आहेस कुठे? पृथ्वीराज स्लरी फिल्टरचं नाव ऐकलंय का? जीवामृत वा शेण स्लरी गाळून थेट ठिबक मधून देता येतं. 100% बिना मजुरीचं. अरे पोरा, ही रासायनिक खतं घालून शेतीची पार माती झाली. शेण स्लरी घालाय पाहिजे. आबा, अहो एवढ्या रानाला स्लरी द्यायची म्हणजे सोपी गोष्ट नाही. अरे शामराव, आहेस कुठे? पृथ्वीराज स्लरी फिल्टरचं नाव ऐकलंय का? जीवामृत वा शेण स्लरी गाळून थेट ठिबक मधून देता येतं.